काळजी नको करू हां. पण तू जेवणार होतीस ना, चल 2 घास पोटात घालूया. चल चल चल. हा अगं आत्ता मला भूक नाही आहे. तू जाऊन जेवून घे ना, मी नंतर जेवेन. नक्की ना? हो बरं वाटतंय ना? हो. जरा कर आराम, बस. जाऊ ना नक्की? हो हां, काही लागलं तर आवाज दे बरं का मला. हां, पडून राहा. हो. या उलट्या नक्की गरोदरपणाच्याच आहेत ना, की आणखी कशाच्या? मला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. पण जर खरंच गरोदरपणाचे असतील तर मला मला गोपाळजींशी बोललं पाहिजे. काय करताय? काय करते म्हणजे? तुम्ही काय करताय? ते आश्रमाच्या मागं काय केलंय? परत नवीन कांड केलाय ना तुम्ही? कोणाचे पाय होते ते? कोणाचा मुर्दा काढलाय तिथं? अहो तुम्ही काय बोलताय? नाही आलं, माझ्या लक्षात आलं. तुम्ही अजूनही मला जुना गोपाळच समजताय, जो लोकांना खड्ड्यात गाडायचा. पण आता जी माणसं खड्ड्यात आहेत त्यांना वर येण्यासाठी मी हात देतोय. बस हं? तुम्ही कसे आहात, कसे होतात आणि काय झालात मला चांगलंच माहिती आहे. मला काहीच कांड माहीत नाही तुमचे. असं वागू नका. आजपर्यंत मी तुम्हाला वाचवलंय. त्या जामकरला आर्याबद्दल, पक्क्या मामाला माधुरीबद्दल कळलं असतं ना, त्यांनी हात पाय तोडून चौरंग करून फेकून दिलं असतं तुम्हाला. मला नाही गंडवायचं. जे काय केलं असेल ना तुम्ही, मला खरं खरं सांगायचं. काय काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही कोण आहात? आपला काय संबंध आहे? आपला संबंध काय? अहो मी तीच आहे जिने तुम्हाला सगळ्यात न वाचवलं म्हणून असं बाहेर फिरताय बाबा बाबा करत. मी तुमची बायको आहे आणि माझ्यामुळे बाहेर आहे तुम्ही, नाही तर जेलमध्ये बसला असतात. होता माझी बायको, आता नाही आहे. याआधीही मी तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा सांगतोय. मी परमार्थाच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे सत्य जितक्या लवकर तुम्ही स्वीकाराल तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे. येतो. माझ्या साधनेची वेळ झाली आहे. असंही गरजेपेक्षा खूप वेळ दिलाय तुम्हाला. गरजेपेक्षा जास्त वेळ मला बायकोला? इकडं आण चावे द्या. आणि इकडं हा. मी खजिनदार इथला होते, आता मी आहे. दे चावी. हाय का? हा, कशाची खजिनदार? उगी आहे ना, हवेत इमले बांधू नको बरं का तू. हिथं आश्रम आमच्या गोपाळचा, ही त्याचं सख्ख वडील. आणि तू तुझं काय खजिन्याच्या आयत्या पिठावर रेगोट्या मारायला आली वय ग तू? पटतंय हा, सगळं पटतंय. नाही, जेव्हा तुमच्यावर जबाबदारी दिली होती तेव्हा त्या भंडाऱ्याच्या वेळेस काय घोळ घातला होता ना, चांगलंच माहिती मला. तेव्हापासूनच बाबांनी सांगितलंय की हे सगळी जबाबदारी तू घ्यायची म्हणून. काल परवा आलीस तू आणि माझ्या चुका दाखवणार वय. चल निघित ना. नाही तर काय बाई, 4 दिवसांसाठी पाहुणी आली होती फुकटी. हा, आणि आता खजिन्यावर डल्ला मारायला बघती वय ग? मालकीन व्हायला बघती का तू सगळ्याची? मी कशाला मालकीण व्हायचं स्वप्न बघू? मला बाबांनी ही जबाबदारी दिली म्हणून हे सगळं काम करते आम्ही. गपरा तू. हे असलं काम करायला ना अनुभवी माणूस पाहिजे असतो माझ्यासारखा. हो. हा, म्हणजे आमच्यासारखा. हा, राहू दे, तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला. डॉक्टरांसोबत ना लय वर्षापासून काम करते मी. कोण? कसला डॉक्टर? हाय का? डॉक्टरचं काय मध्येच आता? ते मी आज एका दवाखान्यात काम करत होती ना, त्याबद्दल सांगते. मग जा पुन्हा त्याच्याकडे जाऊन काम कर जा. नाही, मी नाही जाणार. मी इथं थांबणार. द्या चावी द्या. नाही मिळणार. अय डिंपे, हाय का? किती स्वार्थी ना आडगी पोरगी आहे ग तू. रंजिका की तू पण तशीच आहे. हाय का? आपण काय जाऊ ते दे. पण- अरे काय चाललंय तुमचं? किती गोंधळ करताय? खालपर्यंत आवाज येतो. काय झालंय? तिला सांग मी इथला खजिनदार आहे म्हणून. सोपवली होती ना, आता माझ्यावर सोपवली. आता मी खजिनदार आहे, कळलं? सांगा त्यांना. तुझ्यावरची जबाबदारी सोपवली होती, त्यामुळे काय झालंय हे चांगलं माहिती आहे डिंपल मला. ही जबाबदारी आप्पांची. आप्पा, हा. आणि आता गोंधळ घालू नका. हे असलं काम करायला माझ्यासारखा अनुभवी माणूसच पाहिजे. हा म्हणजे आमच्यासारखा. हा, तर निघ. चला या ठिकाणा या. चला. जा.
हार द्या एका एकानं नीट घाल रे हार. घ्या दर्शन वाढत जा तिकडे या लगेच पुढे या या तुम्ही. लांब राहा ए लके लय पुढं नको जाऊ. बाबांनी काय सांगितलं माहितीये ना, तर लांबून दर्शन घे. चला पुढचं कोण आहे? द्या द्या हारणार दे. घ्या, पडणार दे लांब नाही सानिध्यात नाही म्हणलं की तुला. बाबा काय रे गोपा, काय बघतो? काय नाही अप्पा, मंदिराचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. 4 खांब वर छत. हा मी करून घेतो. आहे मी पण आता. गोपा, म्हणजे मनात शंका राहायला नको म्हणून एक विचारू का? नाही म्हणजे हे तुझ्या गुरुजींचेच पाय आहे की दुसरं काय भानगड आहे बाबा? अप्पा भानगड वगैरे काय म्हणताय? तुमचा माझ्यावर विश्वास नाही, माझ्या गुरूंवर विश्वास नाहीये. नाही तसं नाही रे, पण फक्त पायच. अप्पा चमत्कार कधी कुठे कसा होईल याचं काही प्रमाण नसतं आणि ते आपल्या हातातही नसतं. नाही तू काय बोलला होता की तुझे गुरुजी जंगलात राहायचे? बरोबर. तिकडं समाधी घेतली, त्याला बी 600 वर्षे झाली. समाधी तिकडं घेतली आणि पाय इकडं, ही काय भानगड आहे? याला तर दैवी चमत्कार म्हणतात अप्पा. हे पहा अप्पा, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, काहीही हरकत नाही, पण माझ्या गुरूंवर अविश्वास दाखवू नका. ही जी माझ्या भक्तांची माया आहे, ही सगळी माझ्या गुरुजींची देण आहे. तुम्ही उगाच मनात किंतु परंतु ठेवलं, शंका कुशंका ठेवल्या, तर ही जी सगळी माया कमवली आहे ती सगळी निघून जाईल. आपल्यावर पुन्हा दारिद्र्य येईल. कृपया असे विचार मनात आणू नका. मंदिराचं बघा. बघतो. घालतोय हार. सरकार जरा आप्पा, ए, जागा दे. आप्पा आले. सरकार. आप्पा पापा या. ए या इथं देऊळ बांधायचंय, मला जरा जागेची पाहणी करू दे. बरं, या. दमन. सारखं बाजूला जा. बादली आणली बघ ह्याने. त्यांनी बादली आणली. हा आता काय कर, आता ती पाणी आहे का नाही ती आता इथं या बाबांच्या शेजारी थोडं टाक. हा जरा साफसफाई कर, जरा समसमान करून घे तिथली लेवल बिवल. हा जा कर जा. ए आणि इकडे पाणी आण. हा, जा. दे. हळू जा रे दमन. हा, हळू आहे. हा. हा पाय कुठल्या कधी काळी समाधी घेतलेल्या गुरुचा पाय नाहीये. हा तर माणसाचा पाय आहे, ज्याला नुकताच पुरला इथं. नक्कीच कोणाची तरी बॉडी गाडली आहे आणि मारून इथं पुरली आहे, म्हणजे माधुरीला पण यानंच मारलं असणार.